नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। पत्रकार ते जनतेचा नगराध्यक्ष बबलूभाईंच्या नावानं जिंतूरमध्ये उठली जनतेची लाट। पत्रकारापासून ते नगराध्यक्ष पदाकडे बघणाऱ्या जनतेची गर्जना बबलूभाई मैदानात या। जिंतूर शहरात सध्या हीच घोषवाक्यांसारखी चर्चा प्रत्येक चौकात, गल्लीबोळात आणि चहाच्या टपरीवर रंगली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बनलेले, गरिबांच्या हक्कासाठी लढणारे आणि प्रशासनातील अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे नाव म्हणजे शेख शकील अहमद उर्फ बबलूभाई, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आणि पुण्यनगरीचे जिंतूर तालुका पत्रकार। तहसील कार्यालयातील अडलेले काम असो वा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दिलासा द्यायचा असो, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या तक्रारी असोत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न, बबलूभाई नेहमीच पुढाकार घेत आले आहेत। जनतेच्या प्रश्नावर सतत प्रशासनाला जागा ठेवणाऱ्या या पत्रकारांना आज जिंतूरच्या जनतेच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे। त्यांच्या कार्यशैलीमुळे शहरातील सर्व धर्म, जाती आणि समाज घटकांमधून एकच आवाज उठू लागला आहे, बबलूभाई नगराध्यक्ष पदासाठी पुढे या, आम्ही तुमच्या सोबत आहोत। सत्तेचा नाही, सेवाभावाचा विचार असलेली माणसं राजकारणात यायला हवीत। बबलूभाई म्हणजे तसंच व्यक्तिमत्व, एक स्थानिक व्यापारी, जिंतूरचा विश्वास, गोरगरिबांचा आधार आणि प्रशासनामध्ये लोकांचा आवाज म्हणजे बबलूभाई। एक महिला संघटनेची सदस्य, पत्रकार म्हणून त्यांनी न्याय मिळवून दिला, आता नगराध्यक्ष म्हणून विकास घडवतील। एक तरुण नागरिक। शहरात सध्या एकच वारा आहे, बबलूभाई राजकारणात येणार का? जरी त्यांनी अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नसली तरी जिंतूरकरांनी मनातून त्यांची निवड आधीच केली आहे। जनतेचा विश्वास, समाजसेवेचा पाया आणि स्वच्छ प्रतिमा या तिन्ही गुणांच्या जोरावर बबलूभाईंच्या नावाभोवती राजकीय समीकरणं फिरू लागली आहेत। आज जेव्हा राजकारणावर टीका होते तेव्हा लोक बबलूभाईंचं नाव घेत म्हणतात, असे माणसं राजकारणात आली तरच जिंतूर बदलेल। पत्रकारितेतून समाजकार्यापर्यंत आणि आता लोकसेवेच्या पुढच्या टप्प्याकडे जिंतूरचा हा विश्वासाचा चेहरा आता नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरेल का, हे बघणं उत्सुकतेचं ठरेल। पण इतकं नक्की, जनतेनं मनाचा नगराध्यक्ष आधीच ठरवला आहे आणि तो म्हणजे शेख शकील उर्फ बबलू भैया। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।